मध्ये आहे, एक सांगलीमध्ये आहे आणि गोरक्षनाथांची समाधी गिरनार पर्वतावर आहे. म्हणजे अशा आणि आपण फलश्रुती अध्याय ही सेवा घेतली होती लहान मुलीसाठी की तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी आणि लवकरात लवकर तिला बरं वाटावे यासाठी. तर आपण नवनाथ महाराजांना ती प्रार्थना करणार आहोत, ती पोथी तिथे घेऊन जाणार आहोत आणि सर्वांनी मनोमन प्रार्थना करायची की त्या मुलीला लवकरात लवकर बरं वाटावं. आपण 24 वेळा महामृत्युंजय मंत्र घेणार आहोत. जे षड्गुरुमूर्ते तव शरणं षड्भुजयतिवर तव शरणं दण्डकमण्डलु गदा पद्म शङ्ख चक्रधर तव शरणं नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्या मठामध्ये जे नवनाथ पारायण चालू होतं त्याचा आज सांगता समारंभ आहे. म्हणजे आज अध्याय पूर्ण होतील आणि त्याचे पूजन करून, जे आपले नवनाथ महाराज असतील त्याचे पूजन करून महाप्रसादसुद्धा ठेवलेला आहे. तर बहुतेक मला वाटतं भरपूर जण आज येणार आहेत. प्लस आज गुरुवारसुद्धा आहे, तर बरेच भाविक दर्शनासाठी सुद्धा येतील. तर आज भरपूर गर्दी असणार आहे. जेवढं आपल्याला व्हिडिओ फुटेज करता येईल तेवढं करूया आणि बघूया आज कसा सांगता समारंभ होतोय तो. तर चला जाऊया आता स्वामी महाराजांच्या मठामध्ये आणि बघूया काय काय तयारी झाली ती.
सुना सुना मोठी पाठी शत्रु संतान मिळाही होऊया 27व्यात अद्भुत कथन राज्यपती वैसराया विक्रम भरतने पिंगलेचे होणी लग्न दत्तानुग्रह लादला तरी तो पूर्ण कथन देव झाला विद्यावान दत्तकृपे सर्वी जाऊन बाळे आणि प्राणची तरी ती कथा करता पठना महासिद्ध केलं उदरा कारणा 43 कोणी उद्धारण कातील अख्यान लोकमयी 36व्यात पूर्ण कथा जन्म झाला वटसिद्धनाथा आस्तिक ऋषी झाला त्राता तयाची मातेसी ही कथा करिता श्रवण पठन सर्पवृच्छिक दंश जया कारण झाली आविषांचे उत्तीर्ण श्रवण केली अध्याय 37व्या अध्यायात नागनाथ धुंडी सुत हेची प्राप्ती मालून हरी देवाते शके 1741 प्रमाथी नाम ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष प्रतिपदेश ग्रंथ समाप्त झाला स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत वृक्ष काव्य किमयागार सदा परिशुद्ध भाविक चतुर चत्वारि शततिमध्याय गुणः अध्याय 40 श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्री नवनाथ भक्ति सार चत्वारि शततिमध्याय समाप्त नवनाथ भक्ति सार रविंद्र समाप्त श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु स्वामी महाराजांच्या साक्षीने जे आपलं नवनाथ पारायण झालेलं आहे ते खूप मोठी आपल्या जीवनामध्ये क्रांती आणून देणार आहे. पण लोकांची गर्दी पाहा, कारण आज गुरुवार आहे आणि बाहेर पूर्णतः देवी स्कूलपर्यंत लाईन गेलेली. सेवा घेतली होती लहान मुलीसाठी की तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी आणि लवकरात लवकर तिला बरं वाटावे यासाठी. तर आपण नवनाथ महाराजांना ती प्रार्थना करणार आहोत, ही पोथी तिथे घेऊन जाणार आहोत आणि सर्वांनी मनोमन प्रार्थना करायची की त्या मुलीला लवकरात लवकर बरं वाटावं. आपण 24 वेळा महामृत्युंजय मंत्र घेणार आहोत. जेव्हा आपण दुसऱ्यासाठी मागतो तेव्हा महाराज आपल्याला भरभरून देतात, हे लक्षात ठेवा. नाडीवर कोणी मंत्र घ्यायचा नाही, सर्वांनी हात जोडून मंत्र घ्यायचा आहे आणि मनापासून प्रार्थना करायची की ते जे बाळ आहे त्या बाळाला लवकरात लवकर बरं वाटावं. महामृत्युंजय मंत्र 24 चालू करायचं. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनात् मृत्युर्मुक्षीयमामृताम्. 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 इथे मध्ये थोडेसे अंगे राहिले, त्यांनी थोडंसं प्लीज
सांगितलं ते व्यवस्थित तिथे जाऊन करायचं, गर्दी करायची नाहीये, जास्त वेळ श्रीगंधं चंदनं नान्यं सुंदरं लेपनं सुशिष्टं चंदनं समर्पयामि श्री नवनाथाय नमः उदीपनार्थे चंदनं समर्पयामि अक्षता लावायच्या अक्षताष्टमीलाक्षुभ्रा कुंकुमेन विरचिता मयेतवक्तब्रह्माण परमेश्वर ओम श्री नवनाथाय नमः अलंकाराध्यक्षतां समर्पयामि चरणांवर हळद व्हायची आणि द्रासवर्ण वर्णावस्त्र सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्यैकं प्रतिवेत्ताम कुंकू सुद्धा चरणांवर व्हायचंय हरिद्राचरण संपुटं कुंकुमं कामदायकं सर्वालंकार मुख्यैकं प्रतिवेत्ताम ओम श्री नवनाथाय नमः हरिद्रा कुंकुम सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि फूल अर्पण करायचं वनस्पती रसोत्पन्नम धान्यवन्तमाग्रे सर्वं धूपं प्रतिवेत्ताम मल्लगिरि सुगंधनि माडितदिनेतो मय हातानि पूजान्त पुष्पाणि प्रतिवेत्ताम ओम श्री नवनाथाय नमः ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि वनस्पती रसोत्पन्नम धान्यवन्तोत्तम अग्रे सर्वदेवानां धूपं प्रतिवेत्ताम ओम श्री नवनाथाय नमः धूपं त्याचप्रमाणे दीप सुद्धा दाखवायचं भक्त्यार्थं प्रेक्षामि देवाय परमात्मने त्राहि मान्यते गादिवैभवतां ओम श्री नवनाथाय नमः दीपं दर्शयामि नवनाथांना नैवेद्य खाऊ घालायचं नैवेद्य कृतां देवभक्तिने श्रावरेप्सि पुण्यवरं दैवरत्रप्राणिने प्राणाय स्वाहाय स्वाहाय स्वाहा ओम उदनाय स्वं सवनाय स्वाहा ओम ब्रह्मणे प्रदत्ताय स्वाहा नवनाथाय नमः नैवेद्यं समर्पयामि नवनाथांचं महानैवेद्य भरलंय का नवनाथांना भेट वस्तू द्यायची दक्षिणा हिरण्यगर्भस्थं हेमबीजपिवासौ अनन्त्यपुत्रप्रदं शान्ति प्रेक्षणीयं श्री नवनाथाय नमः दक्षिणां समर्पयामि श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की स्वस्ति नो बृहस्पति ददातु ओम शांति 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 सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते घ्या सर्वप्रथम आता दूध दाखवायचं यजमानांनी नवनाथ महाराजांना त्याचप्रमाणे जी पोती ठेवली त्या पोतीला आणि महाराजांना वनस्पती पुण्यवंदान गौतमाग्रे सर्वं धूपं प्रतिवेत्ताम असे सिपादसे वल्लभश्री तुळशी सरस्वती श्री गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः तदाच श्री नवनाथ महाराजाय नमः ग्रंथस्वरूपी श्री सरस्वती देवताभ्यो नमः धूपं ग्रापयामि त्याचप्रमाणे दीप सुद्धा दाखवायचा भक्त्यादीपं प्रेक्षामि देवाय परमात्मने त्राहि मान्यते अधिप्रतिवेत्ताम श्री श्रीपाद श्री वल्लभ श्री तुळशी सरस्वती श्री गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः तथाच श्री नवनाथ महाराजाय नमः ग्रंथस्वरूपी श्री सरस्वती देवता भ्यो सरस्वती रूपी श्री ग्रंथ देवता भ्यो नमः दीपं दर्शयामि नैवेद्य दाखवायला सुरुवात करायची प्रथम जो नैवेद्य ठेवलेला आहे त्या नैवेद्यावर तुळशी पत्राने पाणी शिंपडायचं तुळशी पत्र मार्गांचरणी अर्पण करायचं नाक मार्गांचरणी अर्पण करायचं आणि ग्रंथाला सुद्धा अर्पण करायचं
पुन्हा तुळशीपत्र हातात घ्यायचं, नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धियो यो नः प्रचोदयात्. घ्या ते तुळशीपत्र महाराजांच्या चरणी अर्पण करायचं आहे. पुन्हा एकदा हातात तुळशीपत्र घ्यायचं आहे, नैवेद्य भरवण्याची क्रिया करायची. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम ब्रह्मणेन्द्रतत्वाय स्वाहा. आरती उवाळू श्री गुरुश्री ब्रह्मा विष्णू महेशासी, दिढले आत्मदान जगती, म्हणून श्री दत्त तुझ म्हणती. ब्रह्मा रूपे जन सुटसी, विष्णू तुझी प्रतिमानसी, हरमरसी भार उतरविसी पार, देऊनी आत्मदान प्रणती, किती तव स्मरणे जगी करती. आरती ओवाळू श्री गुरुसी, आरती ओवाळू श्री गुरुसी, ब्रह्मा विष्णू महेशासी, निर्गुण चित्तन वस्तुसी, अत्रि अनुसयात्मज म्हणती. लीला गाऊनी मुक्तरसी, मानव देहा जरी धरसी, परिणससी देहवाची संदेह, हृदय सुनही मूर्ती, जाणीव लोपली अंधमती. आरती ओवाळू श्री गुरुसी, आरती ओवाळू श्री गुरुसी, ब्रह्मा विष्णू महेशासी. जय देव जय देव जय देव, कलियुगी अवतार नवनाथांचा, केलासे उद्धार भक्त जनांचा, दाविला मूळ मार्ग शाभी विद्येचा, अगळा महिमा करे स्वामी सिद्धांचा. जय उत्पत्ती यज्ञ कुंडात, काणिक पैलास गज करणात. मुक्ताई झाली आणि त्यांच्याबरोबर हे कार्य केले सर्वांनी, आणि भक्ती महात्म्य वाढवले, आणि मग यांचं कार्य आपण ते प्रसन्न करीत त्यांचे. असे हे सर्व नवनाथ गणपत आहेत. त्यांनी तपश्चर्या कशी केली, अनुभव कसा घेतला, कोणाशी त्यांचं केलं झालं किंवा काय काय, सगळं हे प्रसंग त्याच्यात आहे. आणि हे सर्व कार्य त्यांचे पूर्ण झाल्यावर त्यांनी समाधी घेतली. तर प्रत्येकाची समाधी महाराष्ट्रामध्ये आहे. 4 समाध्या 3 जिल्ह्यात आहेत, 3 समाध्या अहमदनगरमध्ये आहेत, एक सांगलीमध्ये आहे विटाकावर, आणि गोरक्षनाथांची समाधी गिरनार पर्वतावर आहे. म्हणजे अशा आणि ही कार्य आणि आपण थोडीशी भिंडाचा अध्याय की ते प्रश्न सुद्धा त्याच्यात आहेत आणि ते नवनाथ महाराजांनी सोडवले. आपण आधीच वाचलं. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. महालक्ष्मी
चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपदांचा जयकार असो श्री नमः त्रिगुणातीता त्रिभुवन पालक तव शरणं शाश्वत मूर्ते तव शरणं श्यामसुन्दरा तव शरणं शीर्षाभरणा शेषभूषणा शेषशायी गुरु तव शरणं करुणानिधे तव शरणं करुणासागर तव शरणं श्रीपाद श्रीवल्लभ गुरुवर नृसिंह सरस्वती तव शरणं श्री गुरुनाथा तव शरणं सद्गुरुनाथा तव शरणं कृष्णा संगमी तरुतलवासी भक्तवत्सला तव शरणं कृपामूर्ते तव शरणं कृपासागरा तव शरणं कृपाकटाक्षा कृपावलोकन कृपानिधे प्रभु तव शरणं कालानिलका तव शरणं कालनाशका तव शरणं पूर्णानन्दा पूर्णपरेशा पुराणपुरुषा तव शरणं जगदीशा तव शरणं जगन्नाथा तव शरणं जगत्पालका जगदाधीशा जगदोद्धारा तव शरणं प्रबोधिने गुरु तुम्हीच ना स्वामी जनार्दन एकनार्थ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना नवनारायण सनाथ करुणे पंथ निर्मिला तुम्हीच ना मचेंद्रातील प्रवृत्त केले जनोद्धारा तुम्हीच ना दासो पंथा घरी रंगले परमानंद तुम्हीच ना नाथ सदनीचे चोपदार तरी श्री गुरुदत्ता तुम्हीच ना युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना बालोन्मत्त पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्हीच ना करुणी भिक्षा करविरी भोजन पंचाळेश्वरी तुम्हीच ना तुळजापुरी करी शुद्धी तांबुळा निद्रा माहुरी तुम्हीच ना करुणी समाधी कवनैरंतरी गिरणारी गुरु तुम्हीच ना विप्रश्रियेच्या वचनी गुंतरे पिठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती करंजन गरी तुम्हीच ना मानस मोठवन मन्मथराज सुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रत्नकपर्दिनी शैलसुते कमलदलामल कोमल कांती कलाकलितामल बाललते सकल विलास कला निरयक्रम केली जगत्कल हंसपुरे हरिकुल संकुल कुवलल मंडल मौली विरंग कुलाली कुले जय जय हे महिषासुर मर्दिनी रत्नकपर्दिनी शैलसुते करमुरलीरव विरचित कोचित रचित कोकिल मंजुमते विनित पुरिंद मनोहर हे माझा गुरुदेव भगवी झोळी होती त्याच्या डावागळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात पुण्या वाटणे गेले माझे गुरुदेव दत्त पुण्या वाटणे गेले माझे गुरुदेव दत्त त्याचा लागे नाथ त्याचा लागे नाथ स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त होती त्यांच्या संगत श्वानाचा भाकर टाकत होते भगवंत श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत
पुढे जाऊ द्या पुढे. जेवण तर घ्या. हे फक्त प्रसाद आहे. हा सगळे एक नंबर आहे. हे सर्व नवनाथ पारायण समाप्ती झालेलं आहे. सो बघताय सर्व सेवेकरी आता सेवेला लागलेत. सो 7 दिवसाचा सप्ताह पूर्णपणे पार पडला आहे व्यवस्थित. श्री स्वामी समर्थ.